पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला टाळी बोला मुखी नाम रे टाळी बोला मुखी नाम रे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ विष्णू हरे गोविंद गोपाळ कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ विष्णू हरे गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग पांचाळ वैकुंठीचा मार्ग पांचाळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही सकळांची येते आहे अधिकार सकळाची येते आहे अधिकार सकळांची येते आहे अधिकार सकळाची येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगे उदार हरीच्या नामे कलियुगे उदार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही तू का म्हणे नामापाशी चारी मुक्ती म्हणे नामापाशी चारे मुक्ती का म्हणे नामापाशी चारी मुक्ती म्हणे नामापाशी चारे मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले ऐसे बहुत ग्रंथी बोलिले ऐसे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे साधुसंत श्रेष्ठ सुप्रसिद्ध जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा विनंतीपर अभंग आज आपण सेवेकरिता घेतलेला आहे प्रस्तुत अभंगातून तुकोबराय सांगतात बाबांना तुमच्या पाया पडतो परंतु हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा मग कोणत्या देवाचं नामस्मरण करावं तर विठ्ठल विठ्ठल या मंत्राचा सतत तुम्ही उच्चार करत जावा कारण विठ्ठल म्हटल्यानंतर जो आनंद भेटतो ना तो आनंद तुम्हाला स्वर्गामध्ये सुद्धा भेटणार नाही नंतर महाराजांनी सांगितलं विठ्ठल म्हणजे नेमकं काय तर कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ ही सगळी त्याचीच रूप आहेत आणि वैकुंठाला जाणारा सुंदर असा प्रांजळ असा मार्ग तुकोबरायांनी या ठिकाणी सांगितलेला आहे आणि महाराज म्हणतात नामस्मरण करण्याचा हरिकीर्तन करण्याचा या ठिकाणी प्रत्येकाला अधिकार आहे कारण कलियुगामध्ये नामस्मरणानं हरिकीर्तनानं आपला उद्धार होणार आहे आणि नामापाशी चारी मुक्ती आहेत असं खूप साऱ्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही नामस्मरण करा कोणतं नामस्मरण करा तर विठ्ठल विठ्ठल या मंत्राचा तुम्ही सतत उच्चार करत राहावा हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल विठ्ठल आपण जर पाहिलं तर या जगामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात काहींना परमार्थ कळत नाही आणि लोकांना सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाहीत सामान्य जीव काहींना परमार्थ कळत नाही पण लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात
मंद साधक. काहींना परमार्थ कळतो, पण कळालेला परमार्थ लोकांना कधीच सांगत नाहीत ऋषी मुनी. आणि ज्यांना परमार्थही कळाला आणि कळालेला परमार्थ त्यांनी लोकांनाही समजून सांगितला, असे जर कोण असतील तर ते आहेत संत, वैष्णव, महात्मे, साधक. विठ्ठल 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 आणि परमार्थ ही गोष्ट अशी आहे, त्याचा अनुभव आपण स्वतःही घेतला पाहिजे आणि लोकांनाही दिला पाहिजे. कारण कसे माहितीये का, काही गोष्टींचा अनुभव घेऊ नये आणि लोकांना तो अनुभव सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. उदाहरण सांगू, विष आपल्या प्रत्येकाला माहित आहे. विष कसं लागतं याचा अनुभव घ्यायचा नाही. आणि जर विष घेतलंच तर ते विष कसं लागलं हे सुद्धा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि सांगण्यासाठी माणूस शिल्लकच राहत नाही. आणि शिल्लक राहिलं तर ते विष कसलं, बरोबर का? म्हणून काही गोष्टीचा अनुभव घ्यायचा सुद्धा नाही आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. काही गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे, परंतु लोकांना अजिबात सांगायचं नाही. कसं काय? उदाहरण सांगू. जर समजा पती पत्नीची भांडणं लागली. आता कोणत्या घरात भांडणं होत नाही तसं अजिबात नाही. प्रत्येक घरामध्ये भांडणं होतात, पण कारण महाराज काहीही असतं. बोलण्यावरून तर भरपूर भांडणं होतात. म्हणून बायकोशी कसं बोललं पाहिजे, फार सुंदर मोबाईल वरती मी वाचलं. तिथं सांगितलं की देवाशी बोलत असताना हात जोडून बोलायचं, गुरुजीशी बोलत असताना झुकून बोलायचं, आईशी बोलत असताना खरं बोलायचं, वडिलांशी बोलत असताना आदरानं बोलायचं, मुलांशी बोलत असताना आपुलकीनं बोलायचं, मित्रांशी बोलत असताना मोकळ्या मनानं हसत हसत बोलायचं, बहिणीशी बोलत असताना प्रेमानं बोलायचं. आणि महाराज बायकोशी बोलत असताना याच्यावरती आणखीन शोध लागलेला नाही. कारण तुम्ही कसंही बोला भांडणही होणारच. पण असो, विनोदाचा विषय सोडून द्या. घरामध्ये जर समजा पती पत्नीची भांडणं लागली, आणि असं कधी होऊ नये, पण चुकून पत्नीनं पतीला जोड्यानं मारलं, महाराज हा अनुभव घ्यावा लागतो. पण लोकांमध्ये सांगून जमतो का, माझ्या बायकोने मला जोड्यानं मारलं? म्हणजे काही गोष्टींचा अनुभव घ्यायचा, पण लोकांना सांगण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. काही गोष्टींचा अनुभव घ्यायचा नाही, पण लोकांना सांगायचं. कस काय? दवाखान्यामध्ये गेल्यानंतर, डॉक्टरांपाशी गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टर चेक करतात, इंजेक्शन देतात आणि नंतर सांगतात की तुम्ही ह्या गोळ्या घ्या. असं सांगण्यासाठी त्यांच्याकडे एक प्रिस्क्रिप्शन असतं, पांढरा कागद, त्याच्यावरती ते डॉक्टर सगळ्या गोळ्या लिहून देतात. म्हणजे जर समजा ताप आला असेल तर आधी बघतात कुणाचा ताप आलाय. खरोखरच अंगामध्ये ताप आला असेल तर पॅरासिटामॉल, डायक्लोफिनॅक कंटेंट असलेल्या गोळ्या देतात. जर समजा डोकं दुखत असेल, महाराज मी बऱ्याच वेळा सांगते की माणसाचं डोकं हे दुखलं पाहिजे, कारण त्याच्यामुळं कळतं की आपल्याला डोकं आहे. त्याच्यामुळं डोकं दुखलं पाहिजे. जर डोकं दुखत असेल तर ऍस्पिरिन डिस्पिरिन लिहून देतात. जर सर्दी झाली असेल तर सिट्राझिन लिहून देतात. जर समजा पोटात दुखत असेल, इकडे लक्ष द्या, डॉक्टर आधी बघतात शेजारच्यानं बंगला बांधला म्हणून पोटात दुखते का, शेजारच्यानं गाडी घेतली म्हणून पोटात दुखते का, नाही बाबा खरोखर याच्या पोटात जळजळ होतीये, असं असेल तर सायक्लोपाम लिहून देतात. त्या गोळ्या डॉक्टर त्या प्रिस्क्रिप्शन वरती लिहून देतात. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या बरं का. डॉक्टरने त्या प्रिस्क्रिप्शन वरती ज्या गोळ्या लिहून दिलेल्या आहेत त्या सगळ्याच गोळ्या डॉक्टरने खाऊन बघितलेत का? नाही बघितल्या. बरं, ते तुम्ही कागद घेतला, मेडिकल वाल्यापाशी गेल्या, त्या फार्मासिस्टने सगळ्या गोळ्या तुम्हाला त्या पुडीमध्ये बांधून दिल्या, सकाळ एक, संध्याकाळी एक, दुपारी एक. मग त्या गोळ्या देणारा तो फार्मासिस्ट, मेडिकल वाला, त्यानं सगळ्या गोळ्या खाऊन बघितलेत का? कोणती गोळी कशी चवीला आहे,
कोणती गोळी खाल्ल्यानंतर काय साईड इफेक्ट होतोय हे सगळं त्यांना खाऊन बघितलेलं नाही, पण लोकांना सांगण्याचा प्रयत्न ना. म्हणजे काही गोष्टीचा अनुभव घ्यायचा नसतो, परंतु लोकांना सांगायचं असतं. हे झाले प्रपंचातले प्रकार. परंतु परमार्थातला चौथा प्रकार आहे. परमार्थामध्ये सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा सुद्धा आणि घेतलेला अनुभव लोकांना सांगायचा सुद्धा. त्याच्यामध्ये कोणता अनुभव? नामस्मरणाचा अनुभव असू द्या किंवा देवाचा एखादा अनुभव असू द्या. कारण महाराज म्हणतात अनुभव आले या जगा देत असे किंवा सेवितो हरस वाटितो आणि घ्यारे होऊ नका रान भरी.